नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघूयात पनीर भुर्जी. तर त्यासाठी साहित्य घेतले 2 मोठे कांदे, 1 टोमॅटो, 2-3 हिरव्या मिरच्या, नंतर बेसन पीठ, धना पावडर, थोडासा गरम मसाला, पावभाजी मसाला, 1 वाटी दही, अद्रक लसूणची पेस्ट. तर आता आपण तेल टाकूया पहिले पॅनमध्ये. नंतर त्याच्यात 2 चमचे बेसन पीठ घेतले मी, ते छान असं परतून घेऊया. चांगलं परतून झालं की त्याच्यात आपण काश्मीरी मिरची पावडर टाकूया. ती पण चांगली परतून घ्यायची आहे. जास्त परतायची नाही, 1-2 मिनिटं परतल्यानंतर आपण हे सगळं काढून घेऊया. एका भांड्यात चांगलं सगळं व्यवस्थित असं काढून घेऊया. आता इथे बघूया, थोडंसं थंड झालं की आपण त्याच्यात बेसन, थोडंसं थंड झालं की आपण त्याच्यात दही, सगळे मसाले टाकून घेणार आहोत. मसाले सगळे टाकून दिले की चांगलं मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स झालं सगळं की आपण ज्या पॅनमध्ये बेसन गरम केलेलं त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकूया. नंतर 2 मोठे कांदे आपण कापलेले पातळ असे चांगले फ्राय होऊन देऊया. चांगले लालसर झाले की आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूया. त्याच्यात 2-3 हिरव्या मिरच्या ज्या मी मध्ये कापून घेतल्यात. नंतर 1 टोमॅटो, सगळं चांगलं परतून घेतलं की आपण त्याच्यात टाकणार आहोत चवीपुरतं मीठ. आता मीठ टाकल्याच्या नंतर आपण 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवणार आहोत जरा आपला टोमॅटो वगैरे चांगलं शिजण्यासाठी. तर इथे आपण बघू शकता टोमॅटो पण चांगला शिजलाय, कांदा पण चांगला ब्राऊन झालाय. तर आता आपण इथे दही, बेसन पीठ आणि सगळे मसाले मिक्स केलेले ती ग्रेव्ही टाकूया. छान अशी परतून घेऊया ती ग्रेव्ही. मीठ टाकायचं नाही आहे कारण आपण आधीच मीठ टाकलेलं आहे. याच्यात थोडंसं आपण गरम पाणी टाकून घेऊया. चांगलं परतून झालं की आपण थोडंसं त्याच्यात गरम पाणी टाकूया. जास्त नाही टाकायचं, अगदी थोडंसं, म्हणजे अर्धा ग्लास. चांगलं परतून घेऊया. नंतर आपण त्याच्यात आता पनीर किसून टाकूया. तर आता आपण पनीर सगळं किसून घेतलंय, छान मिक्स करून घेऊया मसाला वगैरे. इथे जास्त असे शिजवत बसायची नाही तिला, कारण मसाले वगैरे आपल्या ऑलरेडी शिजलेले आहे सगळं. 1-2 मिनिटं ठेवायचं पनीर किसून झाल्याच्या नंतर गॅसवरती. नंतर गॅस बंद करून टाकायचा. तुम्ही बघू शकता दिसायला किती सुंदर दिसते आणि चवीलाही अप्रतिम अशी लागते. अशी आपली आगळी वेगळी अशी जरा पनीरची भुर्जी. तर नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.